रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नालायक वरटकरचा छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नालायक वरटकरचा गुन्हेगार छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरडकर धमकी देतात. त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी. आज जर तुम्ही बघितलं तर अद्याप त्यांना अटक झालेली नाहीये. आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी. येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाब विचारणार आहोत. जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे, शिवाजी महाराजांचा अवमान करणं असेल, धमकी असेल, काय हा सगळा प्रकार म्हणायचा आणि आमदार नाही आणि जे ह्या वर्णावर जात आहेत त्यांना योग्य त्या प्रश्न लवकरात लवकर झाला. अटक त्यांना होत नाही. पोलीस देखील त्यांना सपोर्ट करतात. अनेक जण आता शंका उपस्थित करू लागलेली आहे. अटक तर केलीच पाहिजे, त्यांचे प्रश्न येते मी आता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया. त्या ठिकाणी पोहोचले मात्र त्यांना देखील सहकार्य तिथल्या पोलिसांकडून होते अशी देखील माहिती समोर येते. एकंदरीत कसं बघताय सगळ्या प्रकारे? महाराज ज्या पद्धतीनं त्या सगळ्या संभाषणामध्ये आक्षेपार्ह भाषा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल काय मानसिकता म्हणायची? महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे त्याच्यामध्ये याचंही उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे. ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता त्याच्या विरुद्ध कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो. याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं आहे याला सरकार समर्थन करते असा आमचा त्याच्यावर आरोप आहे. म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे. एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, एकदा कोल्हापूरने डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो. त्यामुळे 6 तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर 6 तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू.